महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. पृथ्वीराजजी, सर्वप्रथम खूप खूप स्वागत. नमस्कार. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला जो एक स्पॅन बघितलेले आणि एवढा प्रचंड आवाका असणारे जे काही निवडक नेते सध्या महाराष्ट्रात आणि देशात आहेत त्यांच्यापैकी आपण एक आहात. आणि आपलं म्हणजे इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून ते दिल्लीतला अनुभव, जागतिकीकरणाची सगळी प्रक्रिया आपण बघितलेली आहे. काँग्रेसचा पडता उतरता सर्व काळ आपण पाहिलेला आहे. 2014 नंतरचं जर आत्ता आपण बघितलं तर 2014मध्ये एक मूड होता, देशाचा एक मूड होता, महाराष्ट्राचा एक मूड होता. मोदी लाट होती, 19ला ती लाट कंटिन्यू झाली. त्यानंतर आता 2024ला आपण लोकसभा निवडणुकांचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत, जे काँग्रेससाठी आणि सर्व विरोधकांसाठी एक प्रकारे दिलासादायक होते. आत्ता आपण कुठल्या स्टेजला आहोत असं तुम्हाला वाटतंय? आत्ता लोकांचा मूड काय आहे, देशाचा मूड काय? मला वाटतं की आपण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासूनचा 1-2 महिन्या आधीपासूनचा जर कालखंड पाहिला तर एक सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रचंड मोठ्या आत्मविश्वासाचं वातावरण होतं. 303 जागा लोकसभेला आल्या होत्या 2019ला. आता आपण सहज त्याच्यापेक्षा जास्त जाऊ, हा आत्मविश्वास होता. मीडिया संपूर्णपणे त्यांच्या बाजूने होती. आणि जेव्हा मोदींनी 400 पारची घोषणा केली तेव्हा अनेकांना त्यामध्ये काही फार अतिशयोक्ती आहे असं वाटलं नाही. म्हणजे विरोधी पक्षांना वाटलं होतं, पण मीडिया असेल, विचारवंत असतील, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर असेल, त्यांना वाटलं की नाही, हे सहज होऊन जाईल जसं 14 आणि 19ला झालं. परंतु देशामध्ये जो आक्रोश होता तो कदाचित मीडियानी इतक्या खऱ्या पद्धतीने तो दर्शवला नाही. आणि तो आक्रोश होता शेतकऱ्यांचा. 50% लोक आजही आपली उपजीविका कृषी क्षेत्रातून कमवतात. तो आक्रोश होता बेरोजगार युवकांचा, पदवीधर युवकांचा, शिक्षित युवकांचा. नोकरी नाही, लग्न होत नाही, कर्ज आहेत घरात. महागाईच्यामुळं जी परिस्थिती निर्माण झाली तोही आक्रोश होता. आणि मोदींच्या 400 पारच्या विधानामुळं आणि काही भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्याकरता 2/3 बहुमत पाहिजे, अशा प्रकारची काही वक्तव्य आली. आणि त्यातून मग ज्या दिशेनं देश चाललेला आहे त्यातून हे खरोखरीच यामध्ये घटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची योजना दिसते असं आमची सर्वांची खात्री झाली, लोकांची खात्री झाली. आणि मग संविधान बचाव हा एक मुद्दा पुढं आला. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या प्रकारे सरकार पाडलं गेलं आणि एकंदरीत जे आमचा जो आरोप आहे करप्शनचा, भ्रष्टाचाराचा, तो एक आरोप होता. 4-5 मुद्द्यामुळं वातावरण मीडिया जसं दाखवतोय किंवा जे सर्वे दाखवतात तसं नाही आहे याची आम्हाला खात्री पटली. कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटलं की राम मंदिराचा मुद्दा हा 2019च्या बालाकोटच्या मुद्द्याप्रमाणेच प्रभावी ठरेल आणि सगळंच काही 400 पारचा खरंच गणित जमेल. परंतु आम्ही जे लोक तळागाळात काम करत होते, महागाईनं लोक होरपळले होते, शेतकरी होरपळला होता, डिझेल पेट्रोलचे दर असतील, गॅस सिलेंडरचे दर असतील, हे खरोखरीच लोकांना म्हणजे अस्वस्थ करत होते. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाने हा जनतेचा मूड ओळखण्यामध्ये थोडेसे ते कमी पडले. आणि मीडियानी होला हो लावण्यामध्ये जी काही प्रक्रिया केली त्यामुळे वातावरण सुरुवातीला झालं होतं की खरंच पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार 400च्या बहुमताने येईल असं झालं होतं. त्यातच पुन्हा लोकसभा निवडणूक इतकी लांबवली गेली की मोदींना प्रचार करता यावा म्हणून. पण त्याचा फायदा एक झाला की यामध्ये काही परिस्थिती बदलली पाहिजे हे वातावरण निर्माण झालं. आणि त्यामध्ये सर्वात मोठी घटना
म्हणजे इंडिया आघाडीचं जे एक गठन झालं आणि त्यातून विरोधकांची जी नेहमी मतदानची विभागणी होत होती, 2014ला झाली, 19ला झाली, ती यावेळेला होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल ही परिस्थिती निर्माण झाली. मला वाटतं बघता बघता एकदम चित्र बदललं. म्हणजे तुम्ही आता मीडियाचा मुद्दा सांगता आहात किंवा नॅरेशनचा मुद्दा आहे, कशाप्रकारे प्रोजेक्शन करण्यात आलं आणि त्याच्यातून काय देशामध्ये वातावरण होतं, प्रत्यक्षात काय होतं आणि लोकांमध्ये काय होतं वगैरे वगैरे. थोडंसं तुम्हाला मला मागे घेऊन जायला आवडेल की ज्यावेळी जागतिकीकरणाची सगळी प्रक्रिया तुम्ही जवळून बघितलेली आहे, त्या सगळ्या प्रक्रियेचे तुम्ही साक्षीदार आहात. तर मूळ प्रश्न असा आहे की ज्या वर्गाला या सगळ्या जागतिकीकरणाचा फायदा झाला, पुढे जाऊन ज्या पिढीने या सगळ्या जागतिकीकरणाचा फायदा घेतला, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचे फायदे झाले, तीच सगळी पिढी नंतरच्या काळामध्ये काँग्रेसकडून निघून गेली आणि ती भाजपकडे गेली. तर हे असं का झालं? मुळात हे फायदे त्यांना झालेच नाहीत की ते त्यांना झाले हे समजलं नाही किंवा काँग्रेस त्याच्यामध्ये कमी पडली? हा जो मूळ मतदार होता तो मुळात शिफ्ट कशामुळे झाला? नाही, मला वाटतं की जागतिकीकरणाची प्रक्रिया ही अपरिहार्य होती. हो, देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा एक वेगळी परिस्थिती होती. त्यामुळं नेहरूंनी जी अर्थव्यवस्था अंमलात आणली त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राला महत्त्वाचं स्थान दिलं. इंदिरा गांधींनी ती प्रक्रिया आणखी पुढं नेली, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि एक सरकारी क्षेत्राला प्लॅन्ड इकॉनॉमीमध्ये सरकारी क्षेत्राला प्राधान्य दिलं आणि कदाचित खाजगी क्षेत्राला थोडंसं कमी महत्त्व दिलं. हे मला वाटतं त्या परिस्थितीमध्ये गरजेचं होतं, नेसेसरी होतं. पण त्यामुळं एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या सेक्टरमधून मोठा वर्ग निर्माण झाला, एक मोठा मिडल क्लास तयार झाला, शिक्षणाचा खूप प्रसार झाला. परंतु अर्थव्यवस्था विकास जर तो वेगानं विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. आणि त्यानंतर मग 1991ची परिस्थिती आली आणि आता आपल्याला एक फाउंडेशन आपल्या देशाचं रचलं गेलेलं आहे. एक इंडस्ट्रियल इकॉनॉमी आपण तयार करायला लागलेलो आहे. पण यापुढं स्टेट आणि प्रायव्हेट सेक्टर यांचा जो समतोल आहे तो कुठंतरी बदलला पाहिजे आणि खाजगी क्षेत्राला आणखी वाव दिला पाहिजे ही भावना झाली. आणि त्यामुळं ते करणं त्यावेळेला अपरिहार्य होतं. काही मतं मिळावीत किंवा काही कोणी आपल्याला चांगलं म्हणेल हा विषय नव्हता. एक क्रायसिस निर्माण झाला होता आणि त्यातून एक संधी मिळाली आणि 1991च्या कालखंडामध्ये आपण प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, उदारीकरणाचं वातावरण केलं. हो, त्यातून अर्थव्यवस्थेचा विकास दर हा नक्कीच वाढला आणि त्यातून जे सुशिक्षित होते, ज्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होती, जे शहरात होते, त्यांना त्याचा थेट फायदा लगेच मिळू लागला आणि ते मिळाल्यामुळं त्यांना एक विशिष्ट विचारसरणी त्यांची झाली. पण तो लाभ जो ग्रामीण भागाला मिळायला पाहिजे होता तो तितक्या प्रमाणात मिळाला नाही. मूळ हाच मुद्दा आहे की ज्या वर्गाला हा फायदा मिळाला तो वर्ग मतदार म्हणून काँग्रेसच्या मागे राहिलेला दिसत नाही गेल्या 10 वर्षात. याची काय कारण? मला वाटतं मतदान कोणाला केलं, काय केलं, क्रेडिट कोणी घ्यावं, काय घ्यावं हा नाही आहे. 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती. अच्छा. आणि त्यामध्ये बाबरी मस्जिदचा मुद्दा झाल्यामुळे काँग्रेसचं वोट बेस शिफ्ट झाला. 96ला आमचा पराभव झाला. नंतर युनायटेड फ्रंटची काही सरकार त्या ठिकाणी आली, वाजपेयींचं सरकार एक 13 महिन्याचं आलं आणि स्थित्यंतर झाल्यानंतर मग वाजपेयी सरकार एक काही काळ इथं त्यांनी काम केलं 99 ते 2004च्या कालखंडामध्ये. आणि त्यांनी जे काम केलं एक त्यामध्ये काही घोषणा दिल्या गेल्या, शायनिंग इंडिया वगैरे घोषणा दिली गेली, पण ती वास्तव नव्हतं. कारण ग्रामीण भागामध्ये तसं इंडिया शाईन करत नव्हता आणि त्याची प्रतीक्षा आपल्याला 2004मध्ये आली. म्हणून मला वाटतं की आर्थिक सुधारणा केल्या तरी आम्हाला मतं पडली नाहीत हे समीकरण काही बरोबर नाही. आर्थिक सुधारणा करणं, देशाचा आर्थिक विकास दर वाढवणं हे अपरिहार्य होतं. ते झालं त्या कालखंडामध्ये आणि त्याचा देशाला फायदा. त्याच्या मतांशी तुम्हाला कुठलंही कनेक्शन असणं किंवा नसणं योग्य आहे असं वाटतं किंवा लॉजिकल वाटत नाही? 4 ते 14मध्ये 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती. काही भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढं आली आणि ती आम्ही दडपली नाहीत. एक क्रेडिट देणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळेला सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. जरी काँग्रेसच्या नेत्याकडून काही जर प्रमाद झाला, काही चुकीचं झालं, मी त्याला माफ नाही केलं. कारण की अक्षरशः लोक तुरुंगात गेले, काँग्रेसचे मंत्री तुरुंगात गेलेलं आपण पाहिलेलं.
पण हे सगळं झालं ते योग्य झालं असं वाटतं तुम्हाला आत्ता नाही, विचार आता करताना? शिक्षा झाली पाहिजे. जर कोणी अपहार केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, आता तो पुढं सिद्ध झाला नाही झाला ही वेगळी गोष्ट आहे. परंतु त्या ठिकाणी 2G मध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला असं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं. लोकांना विश्वास बसला. पुढे ते काही सिद्ध झालं नाही. पण त्या काही घटना घडल्या आणि त्यावर फार नेतृत्वाने फार कडक अशी भूमिका घेतली की कोणी आपल्या किती जवळचा असला तरी जर सकृतदर्शनी, हे महत्त्वाचं आहे, सकृतदर्शनी त्याला जर काही चुकीचं केलं असं वाटलं तर मग त्याला कारवाई करायची केलं. महाराष्ट्रात ते घडलं. अच्छा. दिल्लीत घडलं. पुढं काही त्यातून काही निघालं, निष्पन्न झालं नाही झालं हा न्यायव्यवस्थेचा विषय आहे. परंतु ते घेतलं. आत्ताच्या वेळेला सरकारमध्ये याच्यापेक्षाही मोठ्या जरी घटना घडल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ते खपवून घेतलं जातं. उदाहरणार्थ जेव्हा प्रधानमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये 70,000 घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला आणि राज्य बँकेच्या घोटाळ्याचा उल्लेख केला. स्वतः प्रधानमंत्री पदावरून नरेंद्र मोदीजी बोलले. आणि खरं म्हणजे फार मोठी घटना आहे. मोदींना जर वाटत असेल की असा भ्रष्टाचार झालेला आहे तर प्रधानमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी होती की त्यांनी कारवाई केली पाहिजे. पण झालं का? आपण उलटं झालेलं पाहिजे. तर त्यामुळं अशा घटना पूर्वी घडल्या असतील, आत्ताही घडत आहेत खूप मोठ्या प्रमाणात. पण त्यावर शीर्षस्थ नेत्यांच्याकडून कारवाई होत नाही. सगळं दडपलं जातं आहे प्रकरण. अगदी महिलांच्यावर अत्याचाराचं प्रकरण असो, दिल्लीतल्या पैलवानांच्या बाबतीतला प्रश्न असो, हे सगळं दडपलं जातं आहे. आम्ही काहीच करत नाही अशा प्रकारचं एक वातावरण आहे. त्यात म्हणजे यातला बेसिक फरक काय झाला की तुम्ही जे 2 मुद्दे मांडलेत की तुमच्या 10 वर्षांच्या काळामध्ये प्रकरणं दडपली गेली नाहीत, पारदर्शीपणे ही सगळी प्रकरणं समोर आणली गेली, प्लस अँटी इन्कम्बन्सी होती. या 10 वर्षांच्या काळामध्ये प्रकरणं दडपली गेली, समोर आणली गेली नाहीत आणि यांची पण 10 वर्षांची भाजपची अँटी इन्कम्बन्सी होती. तुम्ही करताय त्या दाव्यानुसार पारदर्शक कारभार असूनसुद्धा तुम्हाला 3ऱ्या टर्मला सरकार टिकवता आलं नाही आणि तुम्ही करताय हे सगळे आरोप गृहीत धरूनसुद्धा 3ऱ्यांदा पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येत आहे. का असं घडलं? 3ऱ्यांदा येते पण तुम्ही त्यांची लोकप्रियता किती कमी झालेली आहे. 303 ते 240वर आलेले आहेत. थोड्या जागांचा फरक पडला असता तर सरकार बदललं नसतं. आज त्यांना आघाडी सरकार चालवावं लागते. आता ठीक आहे, आम्ही 50हून 100वर गेलो, आणखी पुढं गेलो असतो तर कदाचित आमचं सरकार आलं असतं. अच्छा. पण आता हा प्रकरण दडपल्यामुळे ती पुढं आली नाहीत. आणि मीडियाचा त्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे की मीडियाने जी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायला पाहिजे होतं ते त्यांना करू दिलं नाही किंवा त्यांनी केलं नाही. आणि त्यामुळं लोकांच्यापर्यंत ती सगळी गोष्ट राजकीय क्षेत्रापर्यंत सीमित राहिली, खालपर्यंत गेली नाही. ठीक आहे. राज्याच्या आत्ताच्या प्रश्नावर येऊया. सध्या पृथ्वीराज चव्हाण हे बातम्यांमध्ये प्रामुख्यानं दिसले ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा या विषयावरची प्रतिक्रिया देताना. ठाकरेंच्या शिवसेनेनी जी भूमिका घेतली आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण जाहीर केला पाहिजे आणि त्यावर तुमचं असं म्हणणं आहे की तो जाहीर करू नये. ह्याच्या मागे तुमची नेमकी काय भूमिका आहे? माझी नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष कधीही जेव्हा विरोधी पक्षात असतो, अनेक नेते विरोधी पक्षात असतात काँग्रेसचे, निवडणुकीला सामोरं जात, त्यामुळे एकाला ते चिन्हित करत नाहीत की हा आमचा चेहरा आहे, कधी होत नाही. आणि ज्या पक्षाची मोठी संख्या असते त्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा हा संकेत हा महाराष्ट्रामध्ये निदान 99 तरी आहे. त्याच्या आधी पण 95ला एक आघाडी सरकार झालं, तिथेही आपण पाहिलं. नाही, एक परंपरा आहे, राजकीय संकेत आहेत. नाही, यांचं जे ह्याच्या मागे जे लॉजिक सांगितलं जातं आहे शिवसेनेकडून की चेहरा दिल्यावर फायदा होईल, जो भाजपला फायदा होत आला आहे तो महाविकास आघाडीला होईल, महायुतीसारखा. तर हे लॉजिक तुम्हाला मान्य नाही आहे की त्याच्या म्हणजे ह्या लॉजिकवर तुमचं काय आर्ग्युमेंट आहे? हा डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्यांचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकेल. पण जेव्हा 2019ला आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळेला देखील शिवसेनेचे सर्वात जास्त आमदार होते. म्हणूनच काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्याला म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली. 2च जागा कमी होत्या राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीची खूप इच्छा होती की त्यांच्यातलं कोणीतरी मुख्यमंत्री व्हावा. कोण मुख्यमंत्री व्हावा माहिती आपल्याला, पण नाही झालं ते. तर हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तो जर बदलायचा असेल तर आमचे दिल्लीतले नेते निश्चित बदलू शकतात. त्यामुळे काही म्हणजे हा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलायला स्कोप आहे? नाही, ते बदलू शकतात. मी म्हटलं ते त्यांना जर भेटीगाठी दिल्लीत झाल्या त्यामध्ये काही चर्चा झाली असेल, पण मला त्यामध्ये काय चर्चा झाली माहिती नाही. मी माझा एक ओपिनियन
जो महाराष्ट्राचा जो इतिहास आहे 1995 पासून आघाडीचा तोच मांडला होता की आणि त्यामध्ये स्थैर्याकरता देखील मोठ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री असणं हे स्थैर्याकरताही आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे दिल्लीमध्ये समजा या चर्चा झाल्या आणि दिल्लीमधून जर हे कन्सेन्सस झालं तर तुम्हाला का त्याच्यामध्ये काही ते लॉजिक पण तुम्ही मान्य करू शकाल राज्यातले महत्त्वाचे नेते म्हणून? आमच्या पक्षामध्ये आमचे दिल्लीतले श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईलच, त्यात काही शंका नाही. आणि त्यामुळे निवडणुकीनंतरही हा फरक होऊ शकतो. मोठ्या पक्षाला न देता दुसऱ्या पक्षाला देता येऊ शकतो, ते त्यावेळेचा निर्णय होऊ शकतो तो. अच्छा, या निवडणुकीमधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो लोकसभे निवडणुकीमध्ये सुद्धा होता आणि आता विधानसभेला सुद्धा असणार आहे तो आहे मराठा आरक्षणाचा. तर मराठा आरक्षणाबाबत आपल्यावर सुद्धा बऱ्याचशा टीका होतात. आपण सुद्धा आरक्षण टिकवू शकला नाहीत अशा प्रकारचे सुद्धा आरोप होतात. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता ह्यामध्ये सुद्धा जे फॅक्ट्स आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं प्रस्तुत केल्या जातात. त्यामुळे माझे जे हे आहे मी मांडू इच्छितो की 1902 साली कोल्हापुरातच छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला बॅकवर्ड आरक्षण दिलं, मागासवर्गीय आरक्षण दिलं, 50% आरक्षण दिलं होतं. त्यावेळेपासून मराठा समाजाला आपल्याला काहीतरी विशेष सवलत मिळाली पाहिजे भावना होती. 1960 साली आपल्याला राज्य झालं निर्माण, मनामध्ये सुप्त भावना होती. परंतु त्यावेळेला दिल्लीमध्ये कालेलकर आयोग, मागासवर्गीय आयोग आणि त्यानंतर मंडल आयोग हे 2 आयोग झाले. त्या आयोगाने मात्र मराठा समाजाला महाराष्ट्रात प्रगत समाज म्हणून संबोधलं आणि मागासवर्गीय ठरवण्याला मान्यता दिली नाही. पण मराठा समाज मध्य प्रदेशमध्ये आजही ओबीसीमध्ये आहे, कर्नाटकमध्ये तो आजही ओबीसीमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. ही सुप्त भावना होती. मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून 2010 साली झालो, मलाही सुरुवातीला असंच वाटलं की आपले एवढे मुख्यमंत्री आहेत, एवढे कारखानदार आहेत, काय खरंच गरज आहे का? पण जेव्हा जवळून परिस्थिती पाहिली, अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर, त्यांना शिक्षण मिळत नाही, शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे, सरकारी क्षेत्रातून शिक्षणाच्या क्षेत्रातून सरकार बाजूला जात आहे आणि मग काहीच इथं नोकऱ्या नाहीत, कुठं काही डिग्री नाही, पदवी नाही, काही मिळत नाही. म्हणून हा जो आक्रोश निर्माण झाला होता तो मी जवळून पाहिला.